नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. परीक्षेमध्ये गणित आणि रिझनिंग हे जे दोन सगळ्यात आव्हानात्मक विषय आहेत ना, यामध्ये वेग आणि अचूकता कशी सुधारायची यासाठी एक जबरदस्त स्ट्रॅटेजी आपण आज समजून घेऊया. तर विचार करा की एक चांगला स्कोर आणि एक उत्कृष्ट स्कोर यात फरक नेमका कशामुळे पडतो. याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. परीक्षेचा जो भाग सगळ्यात जास्त वेळ खातो ना, तिथल्या आपल्या कामगिरीवरच सगळं काही अवलंबून असतं. आणि इथूनच सुरुवात होते आपल्या समोरच्या सगळ्यात मोठ्या चॅलेंजला. ते म्हणजे गणित आणि तर्कशास्त्र, म्हणजेच रिझनिंगच्या प्रश्नांचं प्रचंड ओझं. आता हे बघा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. इथे तुम्हाला स्पष्ट दिसेल की यात काहीतरी असंतुलन आहे. गणित आणि रिझनिंग या दोनच विषयांवर मिळून परीक्षेतील जवळपास अर्ध्याहून अधिक प्रश्न विचारले जातात. म्हणजे बघा, 50 गणिताचे आणि 50 रिझनिंगचे. आणि दुसरीकडे भाषा विषयांचे फक्त 25-25 प्रश्न. आणि गंमत बघा, आव्हान फक्त प्रश्नांच्या संख्येचं नाहीये, तर हे दोन विषय ज्या प्रकारचा विचार करायला लावतात ना, ते महत्वाचं आहे. गणित आणि रिझनिंगसाठी आपल्याला डोकं चालवावं लागतं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करावे लागतात, आणि ह्यातच आपला खूप वेळ जातो. भाषेचे प्रश्न कसे असतात? आठवलं की उत्तर दिलं, फटाफट होतात. मग आता हे सगळं कळल्यावर आपल्या तयारीच्या पद्धतीत काय बदल करायला हवा, नाही का? तर सुरुवात आपल्या विचार करण्याच्या पद्धतीतच म्हणजे दृष्टिकोनातच एका मोठ्या बदलाने करावी लागेल. म्हणजे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आता फक्त पुस्तकं वाचण्याची किंवा लेक्चर्स बघण्याची वेळ संपली आहे. आता वेळ आहे प्रॅक्टिसची. नुसतं वाचून काही होणार नाही, आता प्रत्यक्ष सरावच करावा लागेल. ठीक आहे, मग हा सराव करायचा कसा? चला आता यावर बोलूया. चांगल्या प्रभावी सरावासाठी एक ठरलेलं रोजचं नियोजन असणं खूप गरजेचं आहे. हे बघा, ही एक सोपी 3 स्टेपची योजना आहे. पहिलं, रोज वेळ ठरवा. समजा 2 तास गणितासाठी आणि 2 तास रिझनिंगसाठी. दुसरं, एक टार्गेट सेट करा. म्हणजे प्रत्येक सेशनमध्ये साधारण 50 प्रश्न सोडवायचेच. आणि तिसरं, सगळ्यात महत्त्वाचं, टायमर लावून सराव करा, अगदी परीक्षेसारखं वातावरण तयार करून. ह्या 3 गोष्टींमुळे सराव ही फक्त एक कल्पना राहत नाही, तर ते एक मोजता येणारं काम बनतं आणि यात संख्या आणि वेग दोन्ही गोष्टी कव्हर होतात. पण इथे एक खूप महत्वाचा प्रश्न येतो की खरी सुधारणा होण्यासाठी नक्की कशाचा सराव करायचा, हे कसं कळणार? कारण नुसता कोणताही सराव करून फायदा नाही, तो अगदी टार्गेटेड म्हणजे नेमका असायला हवा. आणि यासाठी सगळ्यात प्रभावी स्ट्रॅटेजी आहे चाचणी विश्लेषण सुधारणा चक्र. म्हणजे काय? तर प्रॅक्टिस टेस्ट फक्त स्कोअर बघण्यासाठी नाही द्यायची, तर ती एक निदान करणारं साधन म्हणून वापरायची, आपल्या चुका ओळखण्यासाठी. तर पहिली स्टेप अगदी सोपी आहे. एक पूर्ण प्रॅक्टिस टेस्ट द्या, अगदी परीक्षेच्या वातावरणात बसून, टाईम लावून. आता टेस्ट सबमिट झाल्यावर लगेच काय करायचं? स्कोअर किती आला हे बघायचं नाहीये. आपलं लक्ष असायला हवं त्या प्रश्नांवर जे चुकले आहेत. आपल्या चुकांवर फोकस करा. आणि जेव्हा आपण या चुकांचं विश्लेषण कराल ना, तेव्हा आपल्या लक्षात एक पॅटर्न येईल. उदाहरणार्थ, आपल्याला दिसेल की अरे, टक्केवारीचे 3 प्रश्न चुकलेत, सरासरीचे 2 चुकलेत, सरळ व्याजाचे तर 4 चुकलेत. म्हणजे आपल्या चुका काही विशिष्ट टॉपिक्समध्येच जास्त होत आहेत. आणि इथूनच आपलं सुधारणा चक्र सुरू होतं. पहिली स्टेप, आपला कमकुवत विषय कोणता आहे ते ओळखा. दुसरी स्टेप, त्या विषयाच्या मूळ संकल्पना म्हणजे बेसिक्स परत एकदा अभ्यासा. तिसरी, आता फक्त त्याच विषयावरचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची, पुढच्या टेस्टमध्ये बघा की त्या विषयात आता प्रावीण्य आलंय की नाही. हे एक खूप शक्तिशाली फीडबॅक लूप आहे. जेव्हा आपण हे चक्र फॉलो करतो ना, तेव्हा सराव हे एक कंटाळवाणं काम राहत नाही. उलट ती एक अशी अचूक पद्धत बनते जी आपल्या प्रत्येक कमकुवत बाजूला आपल्या ताकदीमध्ये बदलते. आणि हे चक्र आपण जितक्या वेळा फिरवू, तितकी आपली तयारी पक्की होत जाते. मग तयारी म्हणजे अभ्यास करणं नाही, तर एक एक करून आपले जे वीक पॉइंट्स आहेत त्यांना पद्धतशीरपणे दूर करणं, हे होऊन जातं. तर मग ह्या सगळ्याचा सार काय? आपल्या उणीवा शोधा आणि त्या भरा. आता प्रश्न फक्त एकच उरतो. आपला कोणता कमकुवत विषय आपण सगळ्यात आधी मास्टर करणार?